गावरान कोंबडीच्या मटणाची हळदी मिठाची ग्रेव्ही असली झणक्याबाज होणार ना मित्रांनो, एक नंबर. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, हे पिवळं पिवळं काय आहे, अख्खं मांद आहे मित्रांनो हे. कारण का तर ही कोंबडी काय झालं इतक्या दिवस जवळजवळ ना 3-4 महिने झालं अंडी घालत नव्हतं. हळदी मिठाची ग्रेव्ही एक नंबर तयार झालेली आहे. वा, असं कांदा लाल तळून झालाय. कोंबडीला नुसतं लय मांद, हे पिवळं पिवळं अख्खं मांदाचे काय काय. हा, मांद्यामुळेच फसला आपला डाव मित्रांनो. आम्हाला वाटलं हे अंडी घालू शकत कसं काय आपलं वापालतंय गावरान कोंबडीचं मटण मित्रांनो. का एकदम मस्त तयार झाले. खालून तर तेल आहे, थोडंच टाकलं असेल काय काय. आता हे थोडस फ्राय काढून घ्यायची. फ्राय मित्रांनो, आपल्या आईला बोलता सुद्धा याय नाही. आपलं जेवणाचं सगळं ताट आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा, काला केलेलं आपलं रस्सा कालवण. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो सकाळ सकाळ झालाय आपला व्हिडिओ चालू, म्हणजे आंघोळ बिंगोळ चहा पाणी सगळं झालं आणि व्हिडिओ चालू केलाय. आणि आता काय झालं माहिती का, आपलं स्वयंपाक बिपाक काय चाललाय आईचा. तर स्वयंपाक काय बनवता येतं. आणि आज आपल्या मेंढरांना एवढं काय चरायला बी नाही, तर दिवसभर मेंढर कशी काय चारतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग, आपल्या आईने कालवण काय केलंय. मुळा खिसलाय. मुळा खिसून चटणी घातली तयार. हा, मुळ्याची चटणी. अगं बाया बाया. हा मित्रांनो, मुळ्याची चटणी आता कशी काय होते पहिल्यांदा कितीतरी दिवसातनं ट्राय करणार आहे आपण. त्याचं झाकण पण निघा नाही. अरे भाई साहब, मित्रांनो बघू, खाऊन बिवून बघू कशी काय होते मुळ्याची चटणी. आता मोबाईल चार्जिंगला होता तर वर व्हिडिओ घेता नाही आला कशी बनवली, पण आता बनवल्यानंतर खाऊन बिवून बघू कशी काय लागते. हाय कशी लागेल चटणी, तुला काय वाटते. चांगली लागते. अरे चांगली लागते ना. मी तर पहिल्यांदाच खाईल ना, पण तू खाल्ली का. तेच खिसून करतो पाट्या. आता खिसणी नसल्यावर आता घेतली आपण खिसणी. हा, खिसणी आणले मित्रांनो. मीच आपल्या व्हिडिओत काय बनवायचं म्हणल्यावर लागते. तर कशी परतलंय बघा, भारी वास तर भारी येतोय. आय काय बनवते आता बुगल्यात. भात बनवते ना. भात, मसाले भात तयार होतोय मित्रांनो आपला. कोथमीर बिथमीर टाकले आईनी. कयाचं दाणं आहे ते. वालीच्या मित्रांनो, वालीचे ह्याचा आपला भात तयार होणार आहे. मसाले भात मोडून कालवण. हा, मोडून होतो, पण आईने आपलं हे निबार झाल्यामुळं दाणं काढून घेतलेत का. तर मला वाटते भारी लागेल बरं का खायला. आपली आई करते आता जेवण, मुळा खाते. मी केलं मित्रांनो, मी जेवण बिवण केले आत्ताच. आणि आपली आई करते. आई मुळा कसा झालाय रे. चांगला झालाय. मला बी मित्रांनो भारी लागला मुळा. आणि दुसरं कालवण कायच आहे, हा वालीचं कालवण. आणि आपल्या मुळा खाते. आपली कोकरी करडं धरून झाल्या ते आत्ताच सावली बिवले बांधले. आणि आईला मला जायचंय मेंढरं घेऊन. काय काय हा, दादा गेले ते कुठं काय जणू सकाळी गावात, ते आलं नाही त्याकरता मेंढरं हलवायच्या. ते आपले मेंढरं घेऊन आलो इकडं कासर्डीच्या मागल्या या पडकात. इथं बरेच दिवस आलो तेव्हा, इथं आलं तर ना वाडा, तेव्हा मेंढरं चारली होती आपण. आणि आईन मी घेऊन आलोय. दादा गेले ते आपलं पाला टाकायला फुलवरचा. राय आली आज मेंढरा का त्यामुळं. आणि मेंढरा हो का चरांना तर राहू खायला शिकले ते शेल्क त्याकरता. आपली मेंढरा आल्या ते आता पाल्यावरती. आणि या ठिकाणी पाल्याचं सगळं डेक टाकले ते हो का. या डेक आज काय पांगाव गेलं, मेंढरच उभी राहिना पळत आली तेव्हा, तिथं थांबवलेली. तिथनं जी पळाली डायरेक्ट पाल्यावर, पांगवून सुद्धा द्यायनात. तर आई तो का तिकडं पाला पांगावते तो का. हे असं एक असं डायरेक्ट थोडासा पाला राहिलेला हो का, एक गटुळं आपल्या आईने आणले. मेंढरं आता इथं चरते ते या इथं एवढा काय पुरणार नाही, यांचं काय भागलं नाही. दादा गेले ते वांगे टाकाय. आणि आपली आई हो एक गटुळं बारकूस आई अजून आहे. हा, थोडासा राहिला आता काय. तर मित्रांनो आता मावळांना एक काठी तोडली. आणि त्या काठीला काय गावलं आपल्याला बघा, मोहाळ मित्रांनो भरलेला कांदा आहे अख्खा. तर या ठिकाणी बघा ही मेंढरं बी यांना पाला दिसतोय ती हे करून देण्यात बघा. सगळा एवढा मोठा मावळाचा कांदा गावलाय राव, लय भारी वाटायला लागले. आपल्याला गावलेलं मोहाळ आईकडे दिले. आई कसं आहे, भारी भरलेलं आहे ना. भरलेलं आहे. हो का. म्हणजे मित्रांनो अख्खं मधानी गज भरले. माशा बिशा काय पेलेलं नाही. आता शेरडाला व्हायचं काठी तोडीत होतं तिथं गावले. इकडे गोडव्या बाबळीला होतं त्यामुळे काय नाही, हे एवढं चावत बिवत नाही. कारण का हे निसर्गातलं असतंय ना. आपल्या आईला मध दिलं तर आई कसं लागलं मध. हा, गोड आहे ना. तर हो आता इथं घेतलंय. मागाशी खाली सांडत होतं. आता हे आपलं कोबूचं पान नंतर लक्षात आलं. कोबूच्या पानावर गेल्यावर वाया नाही जाणार नाही का.
तर आपलं हो का लय गोड आहे मित्रांनो. काय काय हा लय गोड आहे. आता आपल्या मेंढरांनी फुलवरचा पाला बिला खाल्ला आणि तिथं काय त्यांचं भागलंच नाही. त्याकरता इथं आपली वांगी बिंगी टाकले ते. ही काल इथंच वांगी टाकली होती आणि आज बी 2-3 पोती वांगी टाकले ते. त्याकरता सगळी मेंढरं हो का वांगे खायला आले ते. तर आज आपलं ना एक खूप मस्त काम झालं नाही का. मस्त काम म्हणजे काय झालं, आपल्याला बी खायला भेटलं आणि मेंढरांना बी आपल्या चांगलं खायला भेटले. मग आहे आज काय कालवणाचं नियोजन? आज नियोजन आहे गावरान कोंबडीचं मटण. हा गावरान कोंबडीचं काल मटण करायचे. हा तर मित्रांनो बघा तयारी चालली. भाकरी बिकरी बनवल्यात आईने. भाकरी केल्या मेंढराकून येऊन. हा आता हे काय चाललंय, आता खोबरा घ्यायचा आहे खिचून तवर. गावरान कोंबडीचा बेत चाललाय मित्रांनो या ठिकाणी आपला. इकडं आपलं मटण बी तोडायचं चाललंय मस्तपैकी. तो का पाहिजे आपलं असं. आता कोंबडी बिंबडी कापून झाले त्याचं वाईज मटण बिटण बारीक तोडून घ्यायचे आणि तवर इकडं आहे खोबरा बिबरा खिसायचं चाललंय. आम्ही पाट्यावरच वाटायचं पण हाय खिसणी तर आता घ्यायचं खिसून खिसणी. खोबरा खिसून घातल्या भारी लागेल. काय काय हा चांगलं लागतं. गावरान कोंबडीला थोडं वाटण असलं तरी चांगलीच लागते. गावरान कोंबडी कोंबडा एक नंबर. मागच्या वेळेस मित्रांनो कोंबडा कापल्याला, ह्या वेळेस कोंबडी पण एक नंबर लागतं खायला मटण. आपली कोंबडीच होती का नाही त्याचा पुरावा बघा. हो का अंडी दिसतात का अंडी मित्रांनो. अजून महिन्याने अंडेवाली असती. काय काय आली असती ना. अजून महिन्याने आली असते. हा महिन्याने 15 दिवसाची झाली असते. हा अंड बघा ना केवढं बनत आलतं एकता अंड. आणि कोंबडी अंड्यावली कोंबडी कापली काय आता जाऊ द्या. खाल्लं पाहिलं खाल्लं बिल्लं पाहिजे आपल्या जीवाला नाही का. तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे पिवळं पिवळं काय अख्खं मांद आहे मित्रांनो हे. कारण का तर ही कोंबडी काय झालं इतक्या दिवस जवळजवळ ना 3-4 महिने झालं अंडी घालत नव्हती. पण आम्हाला काय माहिती, आम्हाला वाटलं हे अंडीच नाही घालू शकत. आणि अचानक आता कापल्यानंतर कळलं आयला अजून 15 दिवसांनी अंड्यावाली असते. पण मित्रांनो ती खाऊन खाऊन इतकी मांदलेली ना. हे मांद बघा किती पडले. त्यावरून असं वाटलेलं की आपली कोंबडी मांदलूनच गेली, ती काय अंडी घालू शकत नाही. त्याकरता बघा मांद बिंद बी भरपूर. कोंबडी मला वाटते 1.5-2 किलोच्या आसपास आहे कोंबडी. सकाळ संध्याकाळचं नियोजन होते. आता ही एक वाटी चांगली खिसून घेतली बारीक. एवढी एक वाटी लागल होय. हा चांगलं होतं कालवण. मग जेवढा खोबरा बिबरा असेल तसा. मग तर एका कडेला कोथिंबीर घ्यायची चिरून खोबऱ्यासोबत. हा दुर्वी भरपूर झालाय. आता कांदा चिरून घेते तवर. कोथिंबीर चिरून झाली, खोबरा खिसून झाला, आता कांदा चिरून घेते. आपला आता मटणासाठी कांदा तळायचा चाललाय. मस्तपैकी लाल कांदा तळून घ्यायचा आहे. तळला की होईल. जाळ लावला ना मित्रांनो एकदम पटापटा आवरतं नाही का. फक्त जाळ लाकडं बिकडं मोठी पाहिजे त्याला. मोठी लाकडं लावली की मग एकदा मोठी लाकडांनी पेट धरल्या मग लई सण आवरतं. सगळं थोडीशी हळद बी टाकली याच्यात. आता वाईस मीठ टाकून घेते. हळद टाकून झाली, आता मीठ टाकून घेते. सगळं टाकून झालंय. सगळं तळून बिळून झालंय. या कांदा बिंदा चांगला झाला. आता मटण टाकून घ्यायचे त्याच्यात. हळदी मिठाची ग्रेव्ही एक नंबर तयार झालेली आहे. हो का असं कांदा लाल तळून झालाय आणि मीठ हळदाची पण ग्रेव्ही झाली. मटण टाकून घ्यायचे. या हो किती आहे मटण. आई सकाळ बी पुरल का आपल्याला. हा पुरल की काय एवढं खातोय आपण. कोंबडी मित्रांनो भरपूर मोठी आहे. कोंबडीला नुसतं लय मांद. हे पिवळं पिवळं अख्खं मांदाचे काय काय. हा मांद्यामुळेच फसला आपला डाव मित्रांनो. आम्हाला वाटलं ही अंडी घालू शकत नाही. कारण का तर 2-4 महिने झालं असेल काय का अंड्याची बंद झालेली. लय तेल. हा 2-2.5-3 महिने तरी झालं असेल. आता करकर करीत होती ना. हा पण बघा आपलं एवढं मटण
एवढ्या सगळ्या गावरान मटणाची आपली हळदी मिठाची ग्रेव्ही तयार होणार आहे. तर हो का कसं काय आपलं मटण. आता वाईट थोडीशी कोथिंबीर टाकायची. चव येण्यासाठी. हा शिस्ताने कोथिंबीर टाकल्यावर हा चांगलं. हळदी मिठालाच कोथमीर टाकली ना, कोथमीर खोबरा, मग चांगली चव येते. आता खोबरं टाकून घ्यायचे. बघा कसं एकदम मित्रांनो रसरशीत. खोबरा सगळ्याच टाकायचं नाही आता. हा आणि कोथमीर आपली परत वाईस वरून टाकायला. आणि खोबऱ्याचा रस तसा नाही उतरत, असं टाकला ना रस उतरतो. असं एकदम मस्त मलाई. काय भरलेलं आहे. गावरान कोंबडीच्या मटणाची हळदी मिठाची ग्रेव्ही असली झणक्याबाज होणार ना मित्रांनो, एक नंबर. आणि त्याला मांद बिंद बी लय, त्यामुळं नुसतं तेल त्याल त्याला ऑलरेडी तेल सुटणार. कसं काय आपलं वापालतंय गावरान कोंबडीचं मटण मित्रांनो का. एकदम मस्त तयार झाले. खालून तर तेल तेल आहे, थोडंच टाकलं असेल काय काय. हा. मांद्यामुळं काय तेलाची जास्त जरूरत नाही, कारण का तर मांद्यालाच तेल फुटतं सगळं. आधी आपलं तोडतानीच मांद्याने अख्खी फळी तेलकट झालती. आणि या ठिकाणी तर बघा खाली जे पाणी नाही, पाण्याचा एक टिपका बी नाही काय काय. खाली बघा कसं काय अख्खं मांद्याचं पाणी झाले. आपल्या मटणाला आता मित्रांनो खरा जाळ लागलाय. मध्ये मागाशी दुखत होतं नुसतं, आणि आता जाळण बिळण एवढा लागलाय ना जबराट, लगेचच होईल तयार आता मटण. नुसत्या वापा सुटल्यात बघा. आपलं हळदी मिठाचं मटण शिजत आलेलं आहे हो का. म्हणजे आई त्यात पाणी ओतलं काय आता. हा. पाणी बिणी वर ठेवलेलं पाणी बिणी ह्यात टाकून घेतले. आणि कसं म्हणजे करापलं नाही पाहिजे ना त्याकरता हो का. अजून चांगलं कडतं या. तर आता आपलं मटण बराच वेळ शिजलेलं आहे मित्रांनो. आणि आता चेक करून घ्यायचे हो का. आई चेक करायला लागली. आई शिजलं कर आई. आईच आपली विचारात पडले शिजले का नाही नेमकं. आई शिजले होई. बोल बोल. थोडस शिजले. थोडस शिजलंय मित्रांनो. बराच वेळ झाला आपलं मटण शिजते राव. काल माणसाचं शिजले सगळे. कालवान शिजले हळदी मिठाचं. आता या कढईत ओतून घ्यायचं. सगळं ओके झालेलं आहे मित्रांनो आता. आणि आता काय बनवायचं आहे. आता तिखटाचं कालवण. झणझणीत रस्सा बिस्सा मित्रांनो आपलं आता खायला. कर आपलं का काय बघलं बोल कर आपलं. सगळं काढून घेतलंय आता. तेल टाकून घ्यायचंय. रस्सा बनवायचा आहे ना. बघलं चांगलंच आहे कर आपलं. थोडस बाजरीचं पीठ तळाय टाकायचे खाली. त्या बाजरीचं पीठ टाकून झालं. आता थोडीशी कोथिंबीर मगाशी ठेवलेली कोथिंबीर रश्याला टाकून घेतली आता. तर मस्तपैकी आता आपली मसाल्याची ग्रेव्ही तयार करायचं चाललंय या ठिकाणी बघा. मगाशी टाकले मी. जर कमी पडलं तर नाही का रस्सा वेगळा बनवायचा आहे ना. ह्याची चांगली आता गिरवी बनवून झाली. आता ह्यात हे मटण टाकून व्हायची करायची परतायची. फ्राय तयार करायची होई. आता हे थोडस फ्राय काढून घ्यायची. फ्राय मित्रांनो आपल्या आईला बोलता सुद्धा याय नाही, पण बघा बोलते आई एक नंबर मित्रांनो आहे माझ्यासाठी. काय आपला सगळा तिखटाचा रस्सा या ठिकाणी काढायला घातलाय. बघा कसा आहे रस्सा मित्रांनो. दिसायची एक नंबर दिसतोय म्हणल्यावर खायला तर एकदम चविष्ट लागणार. हार तर बघा किती पडलाय. कोंबडीच लई दिवसाची होती आपली.
आपलं जेवणाचं सगळं ताट आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा काला केलेलं आपलं रस्सा कालवण, या ठिकाणी आपले फ्राय आणि या ठिकाणी कांदा. लिंबू नाही, आज लिंबू मिस आहे आपल्याला. पण मित्रांनो जेवण एवढं मस्त झालंय ना आज. कसं काय वाड्यावरचं जेवण एक नंबर दिसते. तर मित्रांनो आपल्या आईचं बी चाललंय मस्तपैकी जेवण. आई तू काय खाते, रस्सा का फ्राय? फराईच खाते मी बी. फ्राय. तर कसं लागते? चांगले. आईने बनवलंय म्हणल्यावर क्वालिटी तर झाला असणार. तर आईचं बी चाललंय मस्तपैकी जेवण आणि माझं तर बघा हात बघा काला खाल्लाय बी. तर मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीचं मटण आता मस्तपैकी फुगस्तोर खाल्ले आणि मित्रांनो फ्राय एक नंबर झालते नाही का, एकदम मस्त आणि पोटभर जेवण बिवण केले. तर आजचा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.